LPW चा शिकारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल टीमला तर याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन होणार चांगदेव शेठ उलवेकर आणि त्यानंतर वासुदेव शेठ उलवेकर या ठिकाणी आलेत। यावं आपण मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत। पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नितीन फुलोरे हा मुख्य ट्रम्प कार्डानं पहिल्याच बॉल वरती वार केला। सध्या मुठबॉल संघावरती जिथे पहिली विकेट मैदानातून बाहेर झाली। 5 षटकांची मॅच आहे, टॉस जिंकला। खरं तर कोणी टीमला सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पहिल्याच बॉल वरती हा पहिला धक्का दिला बॅटिंग करत असताना मकरंद स्पोर्ट फुटबॉल टीमला। सेकंड बॉल गोलंदाज तयार नितीन समोर फलंदाज पाहिलं तर तेजस पाटील ऑन साइडला केला पटका चांगला कॅप सिलेक्शन चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे मिलतीचा ठोकलाय हा चौकार। पहिला बॉल वरती विकेट आला, सेकंड बॉल वरती चौका ठोकला फलंदाज तेजस पाटीलला वैयक्तिकानं संघाचा अकाउंट ओपन केला। पुढचा बॉल गोलंदाज तयार नितीन फुलोरे ऑन साइडला तडाखा दिलाय हा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय आज षटकार। सुंदर संगीत आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही दिलेत। तर आयोजकांचं संगीत वाजवा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत वाजवा। 5 चांगला खेळ साकारतं मैदानाच्या आतमध्ये तेजस पाटील 5-6 विचार केला। पहिल्या बॉलवरती विकेटला थोडंसं प्रेशर होता नक्कीच मुठबॉल संघावरती, मात्र प्रेशर रिलीज करण्यासाठी फलंदाज तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये इन झाला आणि तेवढाच चांगला खेळ सध्या साकारता। वैयक्तिक 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 10 धाब्यांचे योगदान दिला आणि पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करायचा आणि त्या ईशान्य फलंदाजी करत असताना तेजस पाटील हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी इन झाला आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हटलं तर एक धाकड खेळाडू असतो आणि त्याचा परिचय दिला फलंदाज तेजस पाटीलला। संघ 10 या आकड्यावरती 1 विकेट गमावला आणि तरी देखील संघर्ष भरपूर चांगला करत असताना मुठबॉल संघ वेगवान बॉल होता, थोडासा ओव्हरपिचचा बॉल हा डिलिव्हर केला। गती होती बॉल मध्ये पाठ फिरवण्या अगोदर चेंडू निघून गेला जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात। थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न सुरू करतोय गोलंदाज नितीन फुलोरेचं मुख्य ट्रम्प कार्ड आणि पहिल्याच बॉल वरती वार केला त्याच्यानंतर पलटवार करत असताना तेजस पाटीलच्या बॅट मधून 1 चौकार 1 षटकार पहिला आणि संघ 10 या आकड्यावरती। पुढचा बॉल गोलंदाज तयार पुलटास बॉल लाऊड अपीस आली बॅटचा संपर्क झाल्याने शरीरावरती जाऊन चेंडू बदललाय जिथे LPW चा शिकारा 2रा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल टीमला फलंदाज तेजस पाटील बॅक टू द पवेलियन। छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची। थँक्यू। अगदी चांगली स्पर्धा श्री छत्रपती ट्रॉफीचा क्रीडांगण मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय। 2रा धक्का नितीन पाटील हा फलंदाज मैदानातून तेजस पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय आणि 2रा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल टीमला
पहिला ओव्हर फेकत असताना गोलंदाज नितीन फुलोरे जरूर एक चौकार एक षटकाला, त्याच्यानंतर लगेच पलटवार देखील केला गोलंदाज नितीन फुलोरेना। हा प्रकार थोडासा चेंडू फडल्यानंतर डीप राहिला, खोलवर टापाचा बॉल होता, उचली प्राप्त झाली, त्याचा बेनिफिट मिळाला गोलंदाज नितीन फुलोरेला आणि जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो। पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये 2 धक्के मुठबल टीमला लागल्या आणि संघाची धावसंख्या पहिलीना संघ 10 या आकड्यावरती। धन्यवाद आदरणीय सन्माननीय आमचे तेजजी केनी, शिवसेनेची एक मुलुक मैदानी तोप तेजजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अच्युत पाटील आपलं देखील, तेजजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि याच दरम्यान प्रसादजी राजे खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून फ्री वायफाय सेवा पुरवण्यात आली, तर प्रसाद राजे तुमचं मनापासून आम्ही आभारी आहोत। चला स्पीडअप देखील करा, लक्ष असू द्या वेळेला, महत्व द्या, वेळेनुसार केले करा। पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये आपण भरपूर काही पाहिलं, जिथे एक चौकार एक षटका देखील होता, त्याच्यानंतर 2 विकेट, चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नितीन फुलोरेची आणि पहिला ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करीत असताना 2 धक्के दिले स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबल टीमला। सेकंड षटक पहिलाच बॉल साहिल वेटानॉच लेट कटचा हा नजाकत फटका, चेंडू फाईन मधून डीपला निघून चाललाय, जिथे मिळतीच्या ठोकला चौकार। थँक्यू। साहिल टोंबरेचा स्वागत केला फलंदाज रणजित विशाल पाटीलला। रणजित पाटीलनं हा स्वागत केला। 4 धावेनं संघ 14 या आकड्यावरती। पुन्हा एकदा लेट कट केला, हा थर्ड बॅनला निघून चाललाय, सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज रणजित पाटील याच्या बॅट मधून। पाच चांगला खेळ साकारते सध्या रणजित पाटील फलंदाज। पहिला ओव्हरमध्ये 2 धक्के लागले, त्याच्यानंतर चेंडूचा लाईन मेरिट पाहिल्यानंतर हे फटके एक्झिक्यूट करत असताना फलंदाज रणजित इन ऍक्शन मध्ये। पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा हाताने केला, ऑफ साइडला इनसाइड आउट, सलग तिसरा चौकार फलंदाज रणजित पाटीलच्या बॅट मधून। पाच सेकंड पॉवर सर्कलचा हा षटक घ्या आणि तेवढीच चांगली फलंदाजी ॲज अ ओपनर फलंदाज रणजित पाटील मैदानाच्या आतमध्ये स्वीकारता। 3 चौकार आलेत। प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये ऑन साइडला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक। 3 चौकारानंतर ठोकलाय रणजित पाटीलना षटकार। आमचा मुकुंद राजे रे, मुकुंद दादा राजे रे, मुकुंद दादा राजे रे, आहे असा बाजीगर हुकमी एका। तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय गजानन शेठ मुंबईकर साहेबांचा व्यासपीठावरती आगमन, त्यांचा श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मॅचचा आनंद घेतात आमचे अनिलचे राजे, आमचे श्रीकांत राजे असतील, ओमकार मुंबईकर असतील, मनोज राजे असतील, मयूर राजे, मॅचचा आनंद घेतात, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत। प्रहार करत असताना फलंदाज रणजित पाटील वैयक्तिक चांगले योगदान देतोय सध्या। इथे थोडासा लेंथ लाईन चांगली होती आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता। संघाची धावसंख्या पहिली संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आणि या षटकामध्ये साहिलनं तब्बल 5 चेंडूच्या अखेरीस 18 धावा खर्च केल्या। इन ॲक्शन मध्ये फलंदाज पुन्हा एकदा नक्कीच रणजित पाटील। पाटील इज नॉट जस्ट न पाटील बिग ब्रँड आणि तो दाखवत असताना मॅच मध्ये रणजित अगदी कोलबट अप्पाचा जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न सुरू होता, तिथे चेंडूला सन्मान दिला आणि हा
इथे आली सिंगल, अंतिम बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबा संघ 2 बाद टोटल 29 आकड्यावरती. थँक्यू. आमचे हरेश दादा पाटील एक उत्कृष्ट आणि एक काल होता आणि उत्कृष्ट एसटी रक्षकांची भूमिका त्यांची देखील एक. हरेश दादा पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट टालमनी आमचे अविनाश दादा पाटील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर गजानन शेठ मुंबईकर मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 29 या आकड्यावरती. मागील षटकाचा विचार केला तब्बल 19 धावा खर्च केला आणि तिथून थोडंसं मी म्हणेन धावगतीला वेग तिला बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल टीमला 2 विकेट सर्व गमावला तरी देखील भरपूर चांगला संघर्ष, एक चांगला टार्गेट सेट करायचा पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि त्याच्यासाठी मॅचमध्ये पार्टनरशिप चांगला खेळ साकारत असताना रणजित पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली, लेंथ लाईन चांगली होती आणि इथे मात्र हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. चांगली ऑफिशियल पंचांची भूमिका सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलं आहे. ते आमचे सत्यभान काकडे सर, त्यांच्या समेत आपण पाहतोय सुनील तांडे सर. आज डे नाईट सातत्यानं त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली पंचांची भूमिका आपण पाहिली आणि ते देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. 8व्या बॅटचा वापर, सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा ट्रम ज्याचा वापर केला. सध्या गोलंदाजी करत असताना कोणी टीमनं गोलंदाज कुंदन मात्रे त्याचा वापर केला आणि चांगली गोलंदाजी, थोडासा धावगतीला स्लोवर करण्याचा प्रयत्न कुंदन मात्रे करता. हा प्रकार सुरू होता. फलंदाजच्या पाठच्या रडारमध्ये आलं नाही आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळेल. लेग पायस मध्ये ही एक धाव ऍड केली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पहिली संघ 30 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबा संघ स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल फुलटॉस बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत बॅकपास कवलेल्या डीप मध्ये उचलतील फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. या षटकामध्ये साई विचार केलेला, थोडासा धावगतीला ब्रेक दिला. मागील षटकामध्ये 19 धावा जरूर खर्च केला. त्याच्यानंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना सध्या कोणी टीमसाठी गोलंदाज कुंदन मात्रे. प्रहार केला, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये पकडल्याचे संपला. फलंदाज रणजित पाटीलचा केला तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल टीमला. तिसरा धक्का लागलाय. संघाची धावत संख्या पहिली 31. पहिल्या 2 पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग जरूर साकारली. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना कुंदन मात्रे 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबाने 1 धक्का दिला. बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल संघाला तिसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलंय सध्या कोणी टीमला. शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज ललेश पाटील स्लोवर बॉल फसवण्याचा प्रयत्न केला. गतीमध्ये परिवर्तन केलं कुंदन मात्रेनं आणि अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं 3 षटकांचं केस समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ 31 या आकड्यावरती. दिलदार हाय नाव गाजतय पनवेल शहरात असा माणूस दिलदार हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी समाज सेवक 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 हाय.
तर पहा लकी ड्रॉ साठी कुपन भरपूर खाली आहेत. प्रत्येक रसिकांना मी विनंती करेन की आपल्या नावाची नोंदणी आपण इथे करावी. याच दरम्यान आमचे दिनू शेठ केनी, आमचे उमेश दादा केनी आणि आमचे सूरज दादा केनी मंचिकावरती आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून भरपूर सपोर्ट या स्पर्धेला आपण पाहतोय. त्यांचा मनापासून आम्ही आभारी आहोत. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस 31-31 धाव पुस्तकावरती आहेत. चौथा षटक या चौथा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या कोणी टीमला गोलंदाज आर्यन ठोंबरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज पाहिलं तर विशाल पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. चांगला फटका ऑन साइडला केला. गॅप्स भरपूर मोठी आहे जिथे चेंडू फरार होईल. फलंदाज विशाल पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार. चौकाला 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ 35-35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राइव्ह केला. हा देखील चांगला फटका क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा निधन झाला त्यावेळीच औरंगजेब रडला आणि नमाज पढ़त असताना तो एकच म्हटला होता, ए खुदा जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बेटे की इज्जत करने वाला शेर शिवाजी तेरे पास आ रहा है. जय शिवराय. पास आहे. तर सलग 2 चौकाला फलंदाज विशाल पाटीलच्या बॅटमधून धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न करते सध्या मुठवा संघ. पुन्हा प्रहार अटॅकिंग मोड आजमावत असताना काउंटर अटॅक केलाय फलंदाज विशाल पाटीलला जिथे टोकलाय हा षटकार. मॅच मध्ये विशाल पाटील टीमची जी जबाबदारी आहे ना ती पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतली. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय सोपान शेठ भोईर यांचा व्यासपीठावरती आगमन होत असताना त्यानंतर आमचे सुनील दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. सुनील दादा आपण यावं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पडता पाऊल सज्जनांची शोभा वाढवली आपण या क्रिकेट या सामन्यांची. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्व अतिथी गणांचा पुन्हा एकदा आम्ही या मंचकावरती हार्दिक स्वागत करतो. या बॉलवरती सिंगल आली. एका धावेला प्राधान्य देत असताना संघ जाम पोहोचला 46-46. पण या ओव्हरमध्ये थोडीशी धावांची लयलूट करतो. बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबळ संघ विशाल पाटीलने चांगला खेळ साकारला. आता स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ललेश पाटील इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एक धावेनं संघ पुढे सरसला 47-47. 18 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली. 31 धाबा जरूर खर्च केला. मात्र या षटकाचा विचार केला ना तर तब्बल 16 धाबा 5 चेंडूमध्ये खर्च केला गोलंदाज आर्यन ठोंबरेनं. हा षटक थोडासा मागणं राहतोय कोणी टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची इनरज घेत असताना शॉर्ट फाईट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उत्सती फेकती. पुन्हा एकदा सिंगल. मागील 3 बॉलवरती 3 सिंगल आल्या आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 48-48 या आकड्यावरती. असेल गावदेवी 11 तोरबे संघ आणि श्री गणेश्वर दानसर संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहा.
इनिंग्स ब्रेकमध्ये आपण लगेच टॉस घेणार आहोत. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूच्या अखेरीस संघ 48 12च्या सरासरीने धावा जमा केला. बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल टीमला 3 विकेट गमावल्यात. आता अंतिम स्लॉगचं षटक, या षटकामध्ये प्रहार करावा लागेल मॅचमध्ये मुठबॉल टीमला. विशाल पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती जडमध्ये फेकला. अगदी बॉडीच्या लगत हा बॉल डिलिव्हर केला. तिथे फलंदाजाला पूर्णपणे शांत दिला. जिथे सिंगल पाहायला मिळाले. एका धाब्याला प्राधान्य दिलं जातं. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिलीनं संघ 49 या आकड्यावरती सध्या मुठबॉल संघ प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज कुंदन मात्रे सेकंड स्पेल घेऊन आला. पहिला स्पेल अगदी दमदार फेकला. अवघ्या एकच साव आणि एक लेग बाय. टोटल 2 धावा त्या षटकामध्ये खर्च केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेल. चांगली गोलंदाजी करते. लेंथ लाईन चांगल्या फुलटॉस बॉल होता आणि अशा फुलटॉस बॉलला मिस केला फलंदाजाला. जिथे सिंगल लेग बायस मध्ये 1 धाव आले. एका धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करते मुठबॉल संघ. मोठे फटके येत नाहीये, या डोकेदुखी राहिली सध्या मुठबॉल टीमसाठी. पदतालिकेचा वापर केला. फुटबॉलचा वापर करत असताना हा फटका एक्झिक्यूट केला ऑफसाईडला. जिथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि उचलती फेकती तोपर्यंत पाहिला तर या बॉलवरती डबलला प्राधान्य, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं आहे गोलंदाजी अगदी टिचून मारा करतो. तो मात्र कुंदन मात्रे सेकंड स्पेल देखील दमदार फेकतो. तो मात्र नक्कीच कोणी टीमसाठी. पुढचा बॉल 11 सोंग खेळण्याचा प्रयत्न. थोडासा वाईट यॉर्कर हा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज कुंदन मात्रेचा. अजून एक डॉट चेंडू पाय या षटकामध्ये पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. धावगतीला ब्रेक लावलाय गोलंदाज कुंदन मात्रेनं. मागील 5 बॉल मध्ये आपण पाहिले तर धावा खर्च केल्या अवघ्या 5 धावा. यस, दिशा दिली. फाईन डिसिजन. चांगला फटका जिथे मिळते 4 ठोकलाय. हा चौकार. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मुठबॉल टीमला तब्बल 5 षटकांच्या अखेरी धावा जमा केला. 56-56 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष असेल ईश्वरी 11 कोणी संघासमोर. 30 बॉल 57 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल तो मात्र गोलंदाजी करत असताना सेकंड सत्रामध्ये मुठबॉल संघ. या सेकंड सत्रामध्ये आवाजामध्ये बदल करूया आपण. आवाजामध्ये ऐकायला मिळेल तुम्हाला करता आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष रायगड ठाणे मुलुक मैदान तोप आमचे योगेश मडवी सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. धन्यवाद मंगेश. नक्कीच आपण मुख्य मंचिकावरती नक्कीच शुभ सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय सुनीलदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयेचा धनादेश आम्हाला लाभला. तर सुनीलदादा आपण यावं मुख्य मंचिकावरती आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. आमचे एवन जोडी कमलाकर शेठ पाटील आणि आमचे मुकुंद राजे यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते सुनीलदादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान करावा. सुनीलदादा आपण यावं, आपलं शुभ सन्मान आपण स्वीकारावं. त्यानंतर सोपान शेठ भोईर, सोपान दादा आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. तर या हरिभक्त पारायण सोपान काका भोईर तुमचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचिकावरती करू. या लगेच आपण त्यानंतर उत्कृष्ट तालमनी अविनाश पाटील आपलं देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचिकावरती करू. या अविनाश दादा आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. उत्कृष्ट तालमनी आहेत. चला सोपान दादा भोईर साहेबांचा शुभ सन्मान. मुख्य मंचिकावरती आमची यवन जोडी कमलाकर शेठ पाटील, त्यानंतर आमचे मुकुंदजी राजे. तर या अविनाश दादा आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. त्यानंतर गजानन शेठ मुंबईकर आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. गजानन शेठ मुंबईकर आपण देखील यावं, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचिकावरती करू.
गजानन शेठ मुंबईकर यांचा देखील मुख्य मंचिकावरती आम्ही करतो शुभ सन्मान. त्यानंतर वासुदेव शेठ उलवेकर आणि चांगा शेठ उलवेकर यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचिकावरती करू. पाहुण्यांच्या आगमनाने उजळले आजचे भुवन आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं. बघा तुर्बे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत तर टीम धानसर आपल्याला शेवटचा पुकार आहे. बॉल आलेत. चला धानसर संघ या टॉस साठी या. चला पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. योगेश मडवी आपल्या हक्काची सन्मानाची. किशोर पोरजी सर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये होते परंतु असू दे हरकत नाहीये. प्रत्येकांना कैलासदादा होते कदाचित हरकत नाही. टॉस आपण करू. भाऊजी या. सचिन शेठ म्हात्रे आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. या भाऊ या. आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. टॉस करणार आहोत आपण. सचिन शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत आणि भाऊंचा शुभ सन्मान आम्ही जरूर करणार आहोत कारण फायनल डेच्या दिवशी भरपूर प्रचंड मंडळी असते म्हणून जे आपले मान्यवर आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करून घेतोय. ही कमलाकर शेठ पाटील यांचं आयोजन आहे. इथे प्रत्येकाचा मान सन्मान होणार. या आयोजनाने श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाली आणि कैलासवासी अक्षय दादा पाटील यांच्या स्मरणार्थ इस ओर तो कॉम्बॉक्स. योगेश मडवी सर. 57 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून ईश्वर 11 कोणी संघाचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जय मल्हार ईश्वरी 11 कोणी विरुद्ध स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल 56 धाबा खिलाडी. 57 धावेचं टार्गेट मैदानावरती. स्विच हिट पहिला धमाका मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन तुम्ही पाहतायत नितीन फुलोरेच्या बॅट मधून चौकार येतोय. शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 4000 रुपयाचा आर्थिक धनादेश आम्हाला लाभला. तर नाणेफेकी आम्ही करू इथे लगेच. या धानसर संघ आणि नक्कीच या ठिकाणी तुर्बे संघ सचिन शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करू. किशोर दादा या. लगेच नाणेफेकी करू. मॅच इम्पॉर्टंट आहे. नाणेफेकी खाली सोडा आपण. नाणेफेकी टॉस 4 षटकांची मॅच आहे. हे टॉस जिंकला किशोरदा फक्त निर्णय सांगा. डिसिजन पेंडिंग मध्ये मॅच चालू आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. योगेश मडवी सर इथे जोडले जातील. थँक्यू. थर्ड अंपायर तिसरे पंच या आपण स्क्रीन समोर. मायकल भाई, प्रवीण भाई, फुलोरेसाठी बघा आता रुपेश जाधव यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज. 3 बॉल 3 षटकार. यावेळीचा चेंडू चांगला. यावेळेस मात्र फ्रीचा होता परंतु 1 रन त्या ठिकाणी प्राप्त होते. धावसंख्या 1 ने पुढे. टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. 57 धावेचं टार्गेट मैदानावरती. ईश्वर 11 जय मल्हार कोणी संघाच्या समोर आहे. कोणी गावातला एक संघ अर्थात कोणी बी संघ जो यंगस्टार या नावाने उतरला तो संघ पोहोचलाय सुपर 5 मध्ये. आज एक संघ परवा एक संघ खेळेल. अशा प्रकारे 3 संघ या स्पर्धेमध्ये. बॉल चांगला पाठवलाय सरफराजच्या बॅट मधून चौकार. यस चांगला फटका पाहायला मिळाला. उसाटणे गावातील देखील 3 संघ पहिल्या दिवशी खेळला. आज एक आणि परवा एक. उद्या एक. पुन्हा एकदा प्रहार परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जजमेंट करत होते. अप्रतिम जजमेंट. धक्का नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये. सरफराज बॅक टू द डगआउट.
संघाला सपोर्ट करतात रुपेश जाधव, त्यानंतर आमचे जीवनदादा मात्रे आणि नरेश पाटील, संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार खोडी संघाला सपोर्ट करण्यासाठी आलाय. बरेच सारे मैदानाच्या बाहेर देखील मॅचला एन्जॉय करतात. मायकल भाई आपलं स्वागत आहे, मुकेश भाई भोईर आपलं स्वागत आहे, त्यानंतर आमचे राजदादा आपलं देखील स्वागत आहे, राजन दादा आपलं देखील स्वागत आहे आणि प्रवीण दादा आपलं स्वागत आहे. 11 धावा धावपळकावरती लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिला गडी बाद झाला, अर्थात सरफराज नवीन बॅट्समन विकी ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. नेट क्रमांक 3. चांगला चेंडू विकीसाठी होता, समोर खेळतात सिली मिडॉनला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलनं अकाउंट ओपन झालं. सिंगलने धाबसंख्या 12 होती. टार्गेट 57 धावेचं आहे. प्रतिषटक 11.40 ची सरासरी मैदानावरती खोडी संघाला गाठायची, परंतु आतापर्यंत 12 धावा आलेत 5 चेंडूमध्ये. चांगली सुरुवात, चांगली मॅच, चांगली सुरुवात करत दोन्ही संघाची. कारण मुठबळ संघ देखील ताकदवर संघ मानला जातोय आणि खोडी संघ देखील बलाढ्य संघ. चांगला चेंडू समोर खेळतात, मिडॉनला खेळाडू आहे, रन्स तर मिळणार नाहीये. डॉट चेंडू षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ईश्वर 11 जय मल्हार खोडी संघ 1 गडी बाद 12. चिरमिरचा महागणपती आता आहे आमच्या शिरावरती, आता आहे आमच्या शिरावरती, आता आहे आमच्या शिरावरती. गर्दी झाली मैदानावरती, बघा या पब्लिक किती, बघा या पब्लिक किती, चषक बघा या पब्लिक किती. बातन्यारीच बघा असते हो हरेश केनी दादाची, बातन्यारीच बघा असते हो हरेश केनी दादाची. श्री छत्रपती ट्रॉफी, छत्रपती ट्रॉफी, छत्रपती ट्रॉफी आहे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा. 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या. खरं तर कोणी संघ जिंकण्यासाठी 57 धावेची गरज आहे. आपण पाहिलं पहिल्या दिवशी दमदार खेळ राहिला. आई गावदेवी वेदिका 11 LX 11 वेदिका LX 11 खोडी संघ, जो खरं तर या स्पर्धेमध्ये सुपर 5 ला दाखल झालाय. नक्की त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. कुणाल ठोंबरे मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील टीम कोणीला शुभेच्छा आल्यात. आमचे मित्र बिभीषण मात्रे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच मॅचला एन्जॉय करतात. कार्तिक खेळ समाप्त झाला. धाबा फळकावरती 12 रन्स आणि आता समीकरण आहे पहिला चेंडू, पहिला धमाका. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. विकी ठोंबरेच्या बॅट मधून पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले सुबोधचं आणि पहिला धमाका. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल चालला, फिल्डर आणि दूरवरनं एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीयेत. परिणाम 2 धावा. 2 धाब्याने रंग पोचलाय तो धाबा फळकावरती. 20 रन्स तुम्ही स्कोरबोर्डवरती पाहतायत. दमदार लढत होणार मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. 2 तुल्यबल संघ आणि 2 ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतायत, त्यामुळे लढत देखील चांगली होणार. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा बही जो दिल से लढा नाही. डॉट चेंडूची समाप्ती. दोन्ही बॅट्समन साठी आता विकेट षटकार हॅट्रिक साठी खरं तर रुपेश ठोंबरे, रुपेश जाधव सॉरी यांच्याकडून 3000 आहेत, परंतु आमचे सन्माननीय विलासजी घरत यांच्याकडून 10,000 रुपये आहेत 6 हॅट्रिक साठी. कोणत्याही खेळाडून बॉल चांगला आहे, बॅटची एज, विकेटला चकवून बॉल चाललाय थर्ड मॅन क्षेत्राकडे. धन 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 करत 4 रन. अनाउन्स केली की 3 चेंडू 3 षटकार मारणाऱ्या या अर्थात अर्धशतक टोकणाऱ्या खेळाडूला त्या ठिकाणी प्राइज असेल. सॉरी
अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूला त्यांच्याकडनं प्राइज असेल 10,000 रुपयाचं. कमलाकरचे पाटील आमच्या व्यासपीठापती प्रमुख आयोजक या स्पर्धेचे. भरपूर प्रेक्षकांचं प्रेम आहे कमलाकर दादावती आणि सातत्याने त्यांचे मित्र परिवार त्यांच्या सोबत असतात, त्यांचं देखील कौतुक करूया. ब्लॉकचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, चांगला यॉर्करचा वापर केला. खरं तर विकी स्ट्राईक एंडला होतं आणि परफेक्ट यॉर्कर. डॉट चेंडूची समाप्ती. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 12 धाबा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या त्या, आता या ओव्हरमध्ये 12 आल्यात आणि शेवटचा अंतिम चेंडू पाबळ सरकेच्या ओव्हरमध्ये समीकरण आपण पाहिलं तर अद्याप 33 धाबीची गरज आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. ऑन साइड मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकवटल्या आणि या 2 धाबेनं षटक समाप्त झाला. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद धाबा फलकावरती 26 धाबा लागल्यात. येणारे समीकरण 18 चेंडू, आता 31 धाबेची गरज आहे. आज लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल दिली जाणार. ह्या गोष्टीची चाहूल त्या लहान मुलांना लागली. आज प्रेक्षकांपेक्षा जास्त लहान मुलं आलेत बघा. जास्त काही जागू नका. सकाळी शाळेत जायचे, शाळेत नाही गेले तर सकाळी सकाळी ओल्या बांबूचे फटके मिळतील. नाही, आता सध्या शाळेमध्ये देखील मार मिळत नाही. पूर्वी आमच्या काल असा होता की युट्यूबच्या माध्यमातून बरेच आमचे प्रेक्षक जॉईन झालेत. त्यांनाही माहिती आहे की एक काळ असा होता की शाळेमध्ये एवढा जोरदार मार मिळायचा. ज्यांना ज्यांना मार मिळालाय कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा, कारण शाळेचा मार आठवला की ते दिवस आठवतात. गोलंदाज तयार. चांगला चेंडू यावेळेस आपण पाहतो. यावेळेस एक सिंगल घेण्या डबलसाठी पलटले दोन्ही खेळाडू आणि 2 धाबा एकवटले गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दोघांमध्ये तालमेल चांगला आहे. कारण असं म्हटलं जातं ना की 2 खेळाडू जेव्हा खेळपट्टीबद्ध असतात त्यांच्यामध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. यस, नो आणि वेट ही 2 कॉल असतात. दोघांमध्ये तालमेल चांगलं झालं तर पार्टनरशिप बनते आणि पार्टनरशिप झालं की मग धाबा किती असो त्यांचा पाठलाग सुरळीत केला जातो. आणि खरं तर आपण तसंच म्हणतो ना की संसारामध्ये नवरा बायकोमध्ये तालमेल असेल तर संसार चांगला होतो. त्या प्रकारे खेळपट्टीबद्धी आहे, तालमेल असणं गरजेचं आहे. चांगला चेंडू ब्लॉकमध्ये फेकण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तज्ञाकडे कंप्लीट केली. सिंगल बरोबर टीमची टोटल धावा फलकावरती पुढे चालली आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ पुढे चाललाय. 29 रन्स तुम्ही पाहता स्कोरबोर्ड होती लागल्यात. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य संघामध्ये डू अँड डाय. खरं तर जिंका आणि मरा या मैदानावरती जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये. कारण सुंदर क्रीडा स्पर्धा छत्रपती ट्रॉफीचं सुंदर पर्व आपण एन्जॉय करतोय. ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय बॅटची यशवंतांनी सांगितलंय. स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता, परंतु इकडे बॅटची एज असा इशारा केला. सुंदर पंचांची भूमिका तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कौतुक केलं पाहिजे आमच्या पंचांचं. आणि एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 धाबा. सिंगल डबल चौकार षटकार ठोकत सांगणं पुढे चाललाय आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. अद्याप आपण पाहिलं तर 27 धाबेची. यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. आणि इकडे बॉल चाललाय पाठीमागे दन 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 करत लॉंग स्टॉपला लय भारी चौकार. काय चांगली फटकेबाजी आहे. क्रिकेट विथ म्युझिक प्रेक्षकांना आनंद दिला जात आहे. छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकूले कारण छत्रपती ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करतात. खरं तर
आज स्पर्धेतली तिसरी रात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. चौथा मॅच यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार. दोन संघ एकमेकाविरुद्ध येतील. फुलटॉस चेंडू होता, प्रहार करू शकले नाहीये. पॅडोस्विप करायचं होतं परंतु एक धाव तर कंप्लीट झाली. बॅकअप मिळालं, अन्यथा धावा अजून आल्या असत्या. या सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे 35 रन्स 35 धावा. फुलटॉस होता. नितीन फुलोरे स्ट्रायकर मध्ये काढू होते ऍज ओपनर. सलामीबीर बॅट्समन आहेत आणि नक्कीच एक धाव मिळाली. 35 धावा गरज आता 22 धावेची. येणारे 13 चेंडू. सामना अद्याप संपला नाहीये कारण मुठबळ संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचंय. 13 चेंडू 22. बॉल चांगला पडल्यानंतर इथे थोडासा उसळी घेणार होता. पंचांकडे आशाभूत नजरेने विकी ठोंबरे पाहत राहिला परंतु डॉट चेंडूची समाप्ती आणि इकडे धावसंख्या धावपडकापती लागली आहे. एकूण स्कोर आमचे स्कोर सांगतात 35. येणारे 12 चेंडू आता 22 धावेची गरज आहे. डीजे टीम टोटल आपण पाहिली. धावपडकापती धावा लागले 35. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी सुंदर मॅच. डोळ्याचं पारणं फिरणार ही लढत मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा कारण आज वेळ ऑलरेडी भरपूर आमचा वाया गेलाय. कारण आम्ही नेहमी सांगतो ना मित्रांनो, वेळेची किंमत तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. गोलंदाज तयार. चौथं निर्णायक षटक गोलंदाजी मार्कमध्ये. पहिला चांगला चेंडू फेकलाय. यॉर्कर चेंडू. इकडे काय घडलंय, एक सिंगल तर भेटली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 36 वरती आता गरज आहे ती 21 धावेची. येणारे 11 चेंडू. 11 चेंडू आता गरज आहे 21 धावा. 22 स्वरूपात रन झालेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. जिंकण्यासाठी अद्याप संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला कारण मॅच. क्लीन बॉल. विकी ठोंबरे बॅक टू द लेगआउट. महत्वाची विकेट पुन्हा एकदा प्राप्त केली आहे आणि माघारी परतवलाय विकी ठोंबरेला. आता समीकरण बदललंय. येणारे 10 चेंडू आणि 21 धावा. या डेंजर बॉलरनी धावसंख्या तर या ठिकाणी बॉल चालला. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेला पुन्हा इथे रन्स प्राप्त होत आहेत. टीमची टोटल वेगाने पुढे चालली आहे. आमचे अभयजी मात्रे आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दमदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती. छत्रपती ट्रॉफी. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आमच्या सर्व परिसरातल्या तर एकूण धावसंख्या आपण पाहिली 38. गरज आहे इथनं अद्याप 19 धावेची. दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅच चांगली होणार. ब्लॉक हाऊसचा चेंडू समोर खेळतात स्क्रीनच्या अगदी. तोपर्यंत फिल्डर येणार, बॉल उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा आल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे.
कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा. लगी तो ताली नाही तो गाली. मॅच भरपूर चांगली आहे. 17 धाबेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेत आता 8 चेंडू आणि 17 धाबा. 17 आणि 17 असं म्हटलं जाते मित्र. कारण 17चा खतरा कधी झाला तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. परंतु इथे 17चा खतरा झालाय कोणी संघाला. 7 मध्ये आता गरज आहे 17 धाबीची. वार पे वार, पलटवार. कभी बाजी मुठवल टीम के पक्ष में तो कभी बाजी टीम खोनी के पक्ष में. और यही क्रिकेट का दस्तूर है. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. और क्रिकेट का भाषा लगी तो ताली नाही तो गाली. मैदानाच्या आतमध्ये तेच घडत चाललंय. सामना कधी कोणी संघाच्या बाजूने तर सामना कधी मुठवल संघाच्या बाजूने. कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो जो सरड्यासारखा रंग बदलतोय. आम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. मी पाहिलंय कधी कधी हारता हारता जिंकताना पाहिलंय. म्हणून तर मी नेहमी सांगतो ना की जीत कर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. येणारे 7 चेंडू 17ची गरज आहे. सर्वांचं लक्ष मैदानावरती. काय सुंदर लढत आहे. कोणी विरुद्ध मुठवल कोण सामना जिंकणार शेवटपर्यंत प्रेक्षकांना लढत पाहायला मिळेल. परंतु कोणी संघाने आतापर्यंत 3 विकेट गमावलेत. येणारा बॅट्समन 5व्या क्रमांकावरती आर्यन टोमरे. क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. काय कॉन्फिडन्स आहे, काय आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. विकेट अजून एक प्राप्त केली आणि या मॅच मध्ये आता वार पलटवार झालाय आणि आता मॅच मध्ये मुठवल संघाची परिस्थिती थोडीशी मजबूत झाली आहे. 1 षटक 17 धाबीची गरज आहे. 17 आणि 17 मी मगाशी सांगितलं खरं तर मित्रांनो 17 आणि 17 कधी झाला तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. आज आठवण झाली तर नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 तारखेला झालं. खरं तर असं म्हटलं जातं की सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. कारण साहेब तुमच्याचमुळे मराठी माणूस उभा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 17चा आकडा मैदानावरती आलाय. हा 17चा आकडा कोणासाठी घातक ठरणार, कोणी संघासाठी की आता मात्र मुठबळ संघासाठी. कारण कोणी संघाचा मेन खेळाडू नितीन फुलोरे मैदानाच्या आतमध्ये अद्याप आहे. येत्याने 9 चेंडू मध्ये 12 केलेत परंतु त्याला 6 मध्ये आता 17 करायचे आहेत. दोन्ही संघासाठी एकच गोष्ट सांगेल, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले दोस्तों वक्त जरूर बदलता है. वक्त को बदलना पड़ेगा क्योंकि आने वाली 6 गेंदें जीतने के लिए आप 17 की आवश्यकता. गेंदबाज तैयार. सूरज, एक सूरज है आसमान में वो डूब चुका है और ये दूसरा सूरज क्या टीम को ऊपर लाएगा या फिर और डुबाएगा. हाइट फैक्टर चेक करना, बिल्कुल हम चेक करेंगे. तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइन होंगे, शायद यहां पर सचिन कडू, सूरज मामरे. एक सूरज जो हमेशा आसमान में चमकता रहता है और आज मुठवल टीम का सूरज चमकेगा या फिर कोनी टीम चमकेगी मैदान के ऊपर. चेक केला जातो. इथे तिसरे पंच आमच्या सोबत बारके आले. नो बॉल, 1+1 अशा प्रकारे 2 धावा येतील. आता फ्रीट असेल कारण ही संधी संदेशला मिळाली. नितीन फुलोरे होता स्ट्राईक एंडला. नंतर आपण पाहिलं संदेश आला. आता संदेश कोणता संदेश देणार टीमला तर येणारे समीकरण तर राहिले 6 चेंडू आणि 15 धावीची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है,
हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। आणि टोकलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरनं लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द मी सांगतो ना की स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे। तर बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य मला पुन्हा आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणीही परास्त करू शकत नाहीये। येणारे 5 चेंडू आता गरज आहे 9 धावेची। वक्त बदलने में देर नहीं लगती। मी सांगितलं की पकड़ कितनी भी कस लो, ये फिसलता जरूर है, ये वक्त जनाब बदलता जरूर है। वेळ बदलले कोणी संघाच्या काढून, तर आता गरज आहे फक्त 9 धावेची। खोलात टाकलाय बॉल, परंतु इकडे एक विकेट प्राप्त केली आहे। काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर मॅच आहे। कधी सामना कोणी संघाच्या बाजूनं, कधी सामना मुठवा संघाच्या बाजूने। आणि LBW लेग बी फॉर परफेक्ट, कौतुक केलं पाहिजे पंचांचं। विकेट मिळाली, 4 चेंडू आता 9ची गरज आहे। तो जिंकण्यासाठी आता गरज आहे इथे 4 चेंडू आणि 9 धावेची। काय सुंदर लढत प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळते। प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत। बॉल पडल्यानंतर इथे ऑफ स्टंपच्या बाहेर, नाट्यमय स्थिती। खरं तर मैदानावरती सामना बघायला कसं नाट्यमय स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। कधी सामना कोणी संघाच्या बाजूने, कधी सामना मुठवा संघाच्या बाजूने येतोय। इथे 49 धावा झाले, तर आता गरज आहे इथनं जिंकण्यासाठी 8 धावेची। 4 चेंडू 8 धावा। मुठवाल विरुद्ध कोणी, एक डोंबिवली अर्थात मलंगडातला संघ, एक आपण पाहिला भिवंडी परिसर अर्थात आमणे विभागातला संघ। चांगला चेंडू मिड विकेटला अलोंग द कार्पेट चाललाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालं। एक सिंगल मिळाली, डबल नाहीये, सिंगल। 7 धावा, येणारे 3 चेंडू। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, फटका हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, पोचले फिल्डर परंतु कॅच नाहीये। 2 धाबा तर कंप्लीट झाल्या, 3ऱ्या धाब्याचा कॉल नाहीये। आता समीकरण बदललंय, 2 चेंडू आणि आता 5 धाबीची गरज आहे। 52। कोणी संघ डगआउट बॉक्स मधून आवाज देऊ नका, कारण तुम्हाला अलाउड नाही आवाज देण्याचा। 2 चेंडू आता राहिले ते 5 धाबा। काय सुंदर लढत आहे, प्रेक्षकांना अशात लढती आवडतात आणि त्याचसाठी आमचे प्रेक्षक आलेत। परंतु प्रेक्षक वर्ग मॅचच बघत बसू नका, तर आईबा झेल घेतला तर तुम्हाला 200 रुपये आहेत, परंतु आमच्या लकी ड्रॉ मध्ये सामील व्हा, जिथे तुम्हाला स्पोर्ट्स सायकल निर्दोजी केणी यांच्या मदतीने दिली जाईल। 2 चेंडू 5 धाबा। गोलंदाजी मागवती गोलंदाज, परंतु त्यांचा मेन खेळाडू नितीन फुलोरे। टॅप क्रिकेट, शॉर्ट चेंडू होता असं वाटलं की मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु इकडे दुसरी धाव कंप्लीट झाली। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 1 बॉल मध्ये आता 3 धावेची गरज आहे। 1 चेंडू 3 धावा। एक चेंडू आता 3 धावेची गरज। पाणी जर पाहिजे असेल तर तुम्हाला 12 भाग काढूच जाऊ शकतो।
स्क्रीनवरती पाहू शकता रिप्ले मध्ये, जर बॉल विकेट किपरच्या हातात आला असता तर कदाचित तिथे विकेटी पडू शकली असती. बघा त्यांचा मेन खेळाडू, त्यांचा संगनायक, त्यांचा मेन स्पॉन्सर खरं तर नितीन फुलोरे. आता सगळं काही तुला करायचं आहे, कारण एक चेंडू मध्ये 3 धावा सलामीला आलाय. पायचं कशा प्रकारे खेळवणार, प्रेक्षकांना विनंती करेल टाळ्या वाजवा. एक चेंडू 3 धावा, फटका चांगला आहे, फिल्डर दूर आहेत, परंतु 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट. हातात आलेली मॅच निसटली आहे. निसटता पराभव मुठवळ संघाचा. आणि मानाचा मुजरा नितीन फुलोरेला. हातात आलेली मॅच हातातनं निसटली. बघा कशी निसटली, ही निसटली. हातातला बॉल सुटला, डायरेक्ट हिट सुटलं, सगळं हातातनं निसटून गेलंय आणि निसटता पराभव त्यांना आता पचवावं लागेल. निसटता विजय कोणी संघाने प्रस्थापित केलंय, अभिनंदन करूया. चला दोन्ही संघ सेकंड करा, सेकंड करून मैदानाच्या बाहेर व्हा. कारण आम्ही नेहमी सांगतो मित्रो, हार जीत क्रिकेटमध्ये होतच असते, परंतु आज मुठवळ संघ आपण का हारलो, आपलं